शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण सोनाका व्हरायटीमध्ये प्रत्येक व्हिडिओला कमेंट येतात। मागच्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याच कमेंट आल्या की आपण लॉंगेशन व्हरायटीमध्ये तुमच्या अनुष्का व्हरायटी असतील किंवा सोनाका व्हरायटी असतील याच्यामध्ये आपण सेटिंग स्प्रे आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो किंवा लॉंगेशन मिळवत असताना आपण कशा पद्धतीने चांगली आपल्याला मदत होऊ शकते। आता लक्षात घ्या, तुम्हाला याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की आपण सोनाकाबद्दलचा तुम्हाला व्हिडिओ पण दिलेला होता। आणि आज आपण पालखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी आपण आलेलो आहोत। काका तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा। सतीश सुधाकर गुराळे, पालखेड मिरची। मोबाईल नंबर सांगा। 9881139352। बरं, आपण दरवर्षी काम करतो, याही वर्षी करतोय। हो. काही चेंजेस वाटले का मागच्या वर्षात? आता मागच्या वर्षी बरेच चेंजेस वाटले ना? आज घड एकदम लुसलुशीत आहे, सगळे घड जर तुम्ही पाहिले कसाही वळवला तर काहीच अडचण नाही। लॉंगेशन मध्ये पण बघितलं हो तर लांबी अतिशय सुंदर निघालेली, बरोबर। त्यानंतर दरवर्षी आमचा हा दांडाचा आतला जाड व्हायचा, तो आता एकदम मापात झाला। बरं, तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, कामकाज करत असताना आपल्याला याच पद्धतीने नियोजन करायचं। आता सेटिंग स्प्रे बद्दलची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर सेटिंग स्प्रे बद्दलची माहिती देत असताना आता लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगितलेलं आहे आपले फ्लॉवरिंगचे स्प्रे बद्दलचा व्हिडिओ दिलेला होता। आपण 95% फ्लॉवरिंग मध्ये आपल्याला सेटिंग स्प्रे घ्यायचं आहे। लक्षात घ्या, आता 95% फ्लॉवरिंग मध्ये सेटिंग स्प्रे घेत असताना तुम्हाला सांगितलेलं GA त्या ठिकाणी घ्यायचं आहे। लक्षात घ्या बरं का, जे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे साधारणतः तुम्ही प्रोजीबीजी घेत असाल तर सर्वसाधारणपणे 60 ते 65 ग्रॅम तुम्हाला प्रोजीबीजी घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही आपला साधा GA घेत असाल तर साधा GA साठी आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे त्या ठिकाणी 25 ते 30 ग्रॅम पर्यंत। लक्षात घ्या, हा सेटिंग स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे 95% फ्लॉवरिंग असताना। त्याच्यामध्ये आपल्याला सुपर लॉंग एकरी 1 लिटर लक्षात घ्या, किंवा प्रोलॉंग तुम्ही त्या ठिकाणी एकरी 1 लिटर या प्रमाणात घेऊ शकता। त्याच्यामध्ये तुम्हाला झिंक सल्फेट एकरी साधारणतः 500 ग्रॅम लक्षात घ्या, चांगल्या क्वालिटीचं चांगल्या कंपनीचं झिंक सल्फेट घ्यायचं आहे त्या ठिकाणी। एकरी 500 ग्रॅम तुम्हाला झिंक सल्फेट घ्यायचं आहे। युरिया तुम्हाला एकरी 1 किलो या प्रमाणात घ्यायचं आहे। आणि या प्रमाणात आपल्याला एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची। आता ही फवारणी करत असताना लक्षात घ्या, आपल्याला नायट्रोजन लेवल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये नायट्रोजन लेवल 60 दिवसापर्यंत हाय असायला पाहिजे। त्यानंतर आपल्याला 3ऱ्या ते 4थ्या दिवशी आपल्याला परत एसएसने दुसरा स्प्रे घ्यायचा आहे। लक्षात घ्या, 3ऱ्या दिवसाला किंवा 4थ्या दिवसाला आपल्याला परत एसएसने दुसरा स्प्रे टाकायचा आहे। त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला GA साधारणतः 20 ते 25 ग्रॅम, आणि जर तुम्ही प्रोजीबीजी घेत असाल तर 50 ग्रॅम प्रोजीबीजी त्या ठिकाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये परत तुम्हाला युरिया साधारणतः 750 ग्रॅम पर्यंत घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सुपर लॉंग असेल प्रोलॉंग असेल एकरी 1 लिटर प्रमाणे आपल्याला देऊन घ्यायचं आहे। लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला झिंक सल्फेट आपल्याला त्या ठिकाणी परत 500 ग्रॅम लक्षात घ्या, झिंक सल्फेट परत एकदा 500 ग्रॅम, बोरिक ॲसिड 250 ग्रॅम या प्रमाणात आपल्याला दुसरा स्प्रे त्या ठिकाणी काढून घ्यायचा आहे। जर तुम्ही हे 2 स्प्रे व्यवस्थित काढून घेतले तर आपल्याला लॉंगेशनसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे लॉंगेशन आणि चांगल्या पद्धतीचे बंचेस लवचिकपणा तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीचा राहील। त्यानंतर 3ऱ्या दिवसाला लक्षात घ्या, परत 3ऱ्या दिवसानी तुम्हाला त्या ठिकाणी CKS कॅल्शियम 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये ग्रोसीड आपण त्या ठिकाणी वापरून घ्यायचं। ही एक फवारणी आपल्यासाठी महत्त्वाची राहील। या 2 फवारण्या, या 3 फवारण्या आपल्यासाठी लॉंगेशनसाठी अतिशय उत्तम प्रकारे आपले लॉंगेशन देऊन जातील, किंवा नंतर आपल्या लॉंगेशन टिकून ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल। लक्षात घ्या, यानंतरच्या स्प्रेमधलं नियोजन असेल या सोनाका व्हरायटीमध्ये मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन। पण तत्पूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांना, आज जे शेतकरी शेतीमध्ये कामकाज करतात प्रत्येक शेतकरी आपला नियोजनबद्ध कामकाज करतोय, तसेच महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि लक्षात घ्या, शेतकरी मित्रांसाठी आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो मी तुम्हाला की अडचणींच्या प्लॉटांमध्ये जाण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न असतो आणि प्रत्येक ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या अडीअडचणी आपल्याला कळवत चला। तुम्हाला बुकिंग क्रमांकावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करतोय। बरेचसे शेतकरी फ्लॉवरिंग असेल, टॉपनात असतील, ज्यांना ज्या ठिकाणी अडचणी येतात, कुणाचा पिवळेपणा पडतोय, कुणाचे बंचेस पिवळे होत आहेत, कुणाच्या साईज होत नाही, कुणाला घडाच्या रिंगा होत आहेत, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या वेगळ्या असतात। पण आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला योग्य नियोजन त्या ठिकाणी करून देतोय। आणि शेतकरी, माझी इच्छा आहे की शेतकऱ्यांनी एप्रिलपासूनच प्लॉट बुकिंग करावे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी आपण जर सोडवायच्या असतील तर शेतकरी आजही प्लॉट बुकिंग करताय। परंतु शेतकऱ्यांनी नक्की एप्रिल छाटणीपासून नक्कीच प्लॉट बुकिंग करून घेत चला, नक्कीच त्याचा फायदा होईल। काय वाटतं काका तुम्हाला? तुम्ही केला बुकिंग एप्रिलपासून, हो फायदा होईल का? फायदा 100%, शेतकऱ्यांना पण आपल्याला फायदा झाला पाहिजे। 100% फायदाच होईल जर अशा पद्धतीने काम नियोजन आपण केलं तर। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध कामकाज करा, कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही। पुनश्च एकदा प्रत्येक शेतकऱ्याला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। प्रत्येकाची दीपावली चांगली सुखा समाधानाची आणि प्रत्येकाने भरभराटीची जावो।
त्यानंतर आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. बुकिंग क्रमांक परत एकदा सांगतो, 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपल्या अडीअडचणी नक्की कळवत चला. आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा नक्की प्रयत्न असेल. धन्यवाद.